मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आम्ही डीमार्टला जात आहोत आणि खूप दिवसानंतर, म्हणजे माही किती 2-3 महिने झाले असतील जास्त, पण ग्रॉसरी सगळी संपलेली आहे. ज्या वेळेला सगळी ग्रॉसरी संपलेली असते ना, त्यावेळेला लक्षात येते की आपल्याला डीमार्टला जायचंय. आता त्याचं ऑप्शनच नसतं दुसरं, म्हणून मग आता निघालेलो आहोत. आणि इतक्या दिवसाचं 8-1 दिवस झाले असतील आम्ही विचार करत आहोत आज डीमार्टला जायचं, उद्या डीमार्टला जायचं. टाळत आहे, मीच टाळत आहे एकटी. तर आता निघत आहोत जाण्यासाठी. काय म्हटलं, आई पण आलेले आहेत. आईला भेटवते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर. आई येत नाही म्हणत सोबत, पाहिजे होतं वाटते तिला. हा, त्यांना ते इच्छा नाही होत बाहेर फिरायची, कुठेच येत नाहीत ते आमच्यासोबत. मागच ते लोणी वगैरे हा ना, धावपळ होते. त्यांना आराम पाहिजे थोडा, असं त्याच्याने त्यांना थोडं बाहेर असं नाही झालं ना, म्हणजे फिरण्यात आलं किंवा काही तर दगदग होते. चला, तर निघालेलो आहोत आणि किती दिवसाचं सगळं काही संपलेलं आहे नाही. भरपूर सामान घेतली ना पूर्ण काय काय. हा हा हा, तिथे गेल्यानंतर आठवण येतेच, म्हणून तर आम्ही डीमार्ट मध्ये जातो, नंतर लक्षातच नाही येत माझ्या. आपण तसे एक्स्ट्रा घेऊन येतो. हा, एक्स्ट्रा घेऊन येतो. वीकडेज मध्ये आलो आणि दुपारी आलो तरी सुद्धा इतकी गर्दी. आम्हाला वाटलं गर्दी नसणार, आता म्हटलं आरामात सगळं काही घेऊन होणार, पण कशाचं खूप गर्दी आहे आज. पण दुपारला आलो, वीकडेजमध्ये आलो तरी गर्दी तशी आज खूप होती. आणि बस आता खरेदी करायला सुरुवात केली. आणि तशीही 3 महिन्यानंतर आलो होतो, तर म्हटलं चला आता नेक्स्ट 3 महिने यायची गरज नाही, अशी खरेदी करून घ्यायची. जे पण पाहिजे आहे आठवणीने घेतलं. आणि नंतर मग सगळं काही संपलं, बिलिंग वगैरे झालं. त्यानंतर अद्विकला पाहिजे होते हे पॉपकॉर्न, मसाला चीज पॉपकॉर्न, तर ते त्याला घेऊन दिले. आणि 2 ट्रॉल्या मस्त छानपैकी भरून शॉपिंग आपली झालेली आहे. इथे ही आपली शॉपिंग आहे पूर्ण झालेली. आणि आता आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी. घरी गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण सामान तर दाखवू शकणार नाही, कारण भरपूर सामान आहे घेतलेलं. पण मी आता थोडं भरलेल, त्यावेळेला तुम्हाला दिसेलच. तर आपला जो किराणा असतो तोच, जो सगळ्यांच्या घरी लागतो तोच. एक्स्ट्रा थोडेफार आता जसे की बिस्किट्स झाले, थोडे लड्डू वगैरे, तिळाचे लड्डू होते ते घेतले होते. आणि चिक्की वगैरे घेतली होती एक्स्ट्रा. आणि हँगर वगैरे लागत होते मला, ते घेतले. टॉवेल होता एक मला पाहिजे होता, म्हणजे याच्यासाठी क्विक ॲब्झॉर्ब होणारा, तर तो घेतला. माझा टॉवेल आधीचा थोडा खराब झाला होता, तर तो टॉवेल घेतला. आणखी काही गोष्टी अशा एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत, तर त्या अशा नॉर्मल असं होत्या. आणि बाकीचा तर आपला किराणाच होता, जो नेहमी लागतो तो. डाळा किंवा मग हेच मटकी, मूग, बेसन, ह्या गोष्टी ज्या रोजच्या आपल्याला किचनमध्ये लागतात त्या सगळ्या संपल्या होत्या. म्हणजे ज्या मध्ये मला लागल्या ना, त्या मी जवळच्या शॉपमधून घेऊन आली. मग एक असं होतं की एक वेळ जायचंच आहे ना, तर मग सगळं घेऊन यायचं. थोड्या वस्तूंसाठी जायला परवडत नाही, म्हणून मग आधी काय व्हायचं की महिन्याला जायचं, छान वाटायचं, म्हणजे एक बाहेर फिरणं पण व्हायचं. आणि हे आता मला कंटाळा येतो यार, खरंच सांगते. म्हणजे ते शॉपिंग करणं म्हणा किंवा हे आपली ग्रॉसरी शॉपिंग म्हणा, त्याचा कंटाळा यायला लागतो. म्हणून आता ऑनलाईन करणं खूप जास्त सोयीस्कर वाटतं मला. शॉपिंग मध्ये मी फ्लिपकार्टवरनं पण ग्रॉसरी शॉपिंग केली होती, ती तुमच्यासोबत तर शेअर केलीच होती मी. पण आता ही परत, म्हणजे ती संपल्यानंतर, ती मध्ये जेव्हा लागली होती मला, तेव्हा मी केली होती ती थोडीफार शॉपिंग. आणि आता परत सगळंच संपलं होतं, म्हणून मला सगळंच आणायला परत आले. तर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि सगळं काही भरून ठेवलं. बाकीचं जे थोडंफार एक्स्ट्रा आणलेलं होतं ते मी, जे एक माझं ग्रॉसरी एक बॉक्स आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये मी भरून ठेवते. जेव्हा पण लागते ना, तर मग त्यावेळेला मी ते काढते आणि मग बरणीत भरते. तर असं करून मग ते सगळं ठेवून दिलं. आणि यावेळेला सगळं काय किराणा व्यवस्थित लावून ठेवला, तर माझ्या वेळेवर माझ्या हातचं मला दिसेल असं. आज माझा याच्यामध्येच खूप सारा टाईम निघून गेला होता, म्हणजे पहिल्यांतर शॉपिंगमध्ये आणि नंतर मग हे किराणा भरण्यामध्ये. तर यामध्ये सगळा टाईम निघून गेला होता, तुमच्यासोबत बोलणं पण नाही झालं आणि नंतर ब्लॉगला एंड पण करणं नाही झाला आणि ब्लॉगला कंटिन्यू करणं पण नाही झालं. नंतर मग साधी आपली खिचडी वगैरे बनवली होती, डिनर केलं आणि झोपून गेलो. त्यानंतर आता तुम्हाला जे समोर बघायला मिळेल ते नेक्स्ट डेचं बघायला मिळेल.
The next morning. चला आंघोळ वगैरे आटोपलेली आहे माझी आणि हा एक कुर्ता घातलेला आहे मी ब्लॅक कलरचा. आज ब्लॅक कलरचा मान आहे म्हणून पहिल्यांदा विचार केला होता मी साडी घालते, पण बाकीचे सगळे कामं राहिलेले आहेत माझ्या आणि मला साडीमध्ये काहीच सुचत नाही, मग कामं होतच नाहीत माझ्याच्याने. म्हणून म्हटलं एखादा कुर्ताच घालून घेते, म्हणून हा समोर दिसला तर हाच घातला. खूप दिवसानंतर घातलेला आहे, बघितलेला आहे तुम्ही खूपदा हा. तर चला मग आता मी माझी पूजा करते. आणि हो, आज मकर संक्रांती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमची मकर संक्रांती कशी गेली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला मी आता पूजा करते आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आजचा मेनू दाखवते तुम्हाला काय काय आहे. पनीर आहे, ही मुगाची भाजी आहे मोड आलेल्या, नंतर भात जिरा राईस आहे, कढी आहे आणि भजे आहेत, गाजराचा हलवा आणि पोळ्या. असा आजचा मेनू आहे. माही जेवण करत आहे. माहीचं लुक दाखव माही. माहीने छान मस्त ब्लॅक ब्लॅक कुर्ती घातलेली. चला हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांती. तसंच खातोय. चला या तुम्ही पण खायला. आणि हो, तिळगुळ घ्या आणि गुळगुळ बोला. मी आता तिळगुळ बनवत आहे. ऍक्च्युअली काय झालं, लड्डू मी डीमार्ट मधून आणले होते, तर तेच आता यूज केले. तिळगुळ बनवायचं राहिलं तर आई बोलते आता तिळगुळ बनवून घे, म्हणून मग तिळगुळ बनवायला बसली. तिळगुळ बनवते आणि नंतर जेवण करते. आता मेनू तर तुम्हाला दाखवलेलाच आहे काय काय आहे आजचा मेनू. तर आजचा स्वयंपाकात नैवेद्य वगैरे दिला देवाला आणि आता फक्त तिळगुळ बनवायचं राहिलेलं आहे. मी विचार केला होता तिळगुळ नंतरही बनवलं चालतंय, पण आई बोलले आता वेळ आहे तर बनवून घेतो तिळगुळ, खायला पण बरं होऊन जाते. आजचा मान असतो या तिळगुळाचा, म्हणून मग बनवत आहे. छान मग हे भाजून घेते, नंतर गूळ टाकून काढून घेते. लड्डू नाही बनवत, फक्त असंच काय म्हणतात त्याला पावडरच ठेवते आणि त्यामध्ये ते आपले चिरोंजीचे दाणे हे घालते आणि बस असंच. मी दरवर्षी लड्डू बनवत नसते. लड्डू बनवले की मग तेच लड्डूही तसेच फोडूनच खाण्यात येतात आणि पावडर पण, म्हणून लड्डू बनवत नसतं ते आहे. आणि तसेही लड्डू आणलेले होते याच्या आधी पण 2, म्हणजे जे पावडरवाले लड्डू असतात ना ते पण आणले होते, तर ते खाल्ले गेले. या आधीच माझ्याच पोटात गेले ते सगळे आणि हे राहिलेले आहेत, तर हे आता यूज होतील सगळ्यांना द्यायला. आणि हे आता तिळगुळ बनवतात. ये देखो अभी वो उसमें से निकाला तो वाटी में लेके बैठ गई. तुम्ही लेके बैठ गए. मुद्दाम थोडा बनवला कारण मला काय झालेलं आहे काय माहिती, गोडची क्रेविंग इतकी भयंकर होत आहे. नुसतं गोड खाणं सुरू आहे इतक्या दिवसाचं, जेव्हापासून थंडी सुरू झाली तेव्हापासून. चलता है ठंडियों में, थंडीत गोडच खातात जास्त. ऐसा बोल के आपने तो सारा खा लिया मीठा. आता मी हे काय म्हणतात त्याला तिळगुळ खाणार. तिळगुळच्या चक्करमध्ये हेल्दी आहे हेल्दी आहे हेल्दी आहे ह्या सगळ्या इसमें क्या हेल्दी है? तिळगुळ हेल्दी असते, गुळ पण हेल्दी, तिळ पण हेल्दी, मीठा भी हेल्दी. चलता है, हेल्दी है. चालतं तेवढं. तिळ भाजून झालं माझे आता. इसमें क्या डालना है? इसमें अगर गुड़ डालेंगे तो ये नहीं होगा क्या उसकी? नहीं, अभी ठंडा होने देना पड़ता है उसे.
आता याला थंड होऊ द्यायचं, नंतर मग गूळ टाकून मिक्सी मधून काढून टाकायचं. बस झाला पावडर. ओके, तिळगुळ शिकून घेतो आता. मैंने देखी रेसिपी यूट्यूब पे. आता युट्यूब मुळे मुलींना काहीच मम्मीकडून शिकायची गरज नाही पडत. आपसे पहले सीख ली मैंने वो उससे. बरं आहे. आता त्या मुली सुगरण म्हणून हे होतात. सगळं काही येतं युट्यूब मुळे मुलींना. मेरा अभ्यास भी उस पे है. सगळं काही युट्यूब मुळे खूप सोपी झालेलं आहे सगळं. आता आमच्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला मम्मीला कॉल करायला लागायचा, हे कसं करू, यानंतर काय टाकू. आता मुलींना काहीच करायची गरज नाही पडणार. तिळगुळ बनवून झालेला आहे आणि छान खूप मोठे झालेले. तर ते लड्डू सुद्धा आहे आधीचे जे विकत आणलेले होते. तर चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.